प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात, त्याचप्रमाणे अनेक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, तर काही विनंत्या असतील, तर तुम्ही त्या नक्कीच त्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता, पाठवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल, तर ती देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, तो जर नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल, तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. एका बहिणीने पास्टरांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या आईचं हार्टचे वॉल्व्स खराब झालेले आहेत, त्याचं ऑपरेशन आहे, पास्टर त्यासाठी प्रार्थना करा. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि त्या बहिणींनी साक्ष सांगितली की त्यांच्या आईचं जे ऑपरेशन होतं हार्टच्या वॉल्व्सचं, ते उत्तमरित्या सक्सेसफुल झालं, पूर्ण आरोग्य त्यांना मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर प्रीती यांच्या पोटामध्ये दुखत होतं. डॉक्टरने सांगितलं की इन्फेक्शन झालेलं आहे आणि डॉक्टरांनी हे देखील सांगितलं की काहीतरी आतड्यामध्ये तुमच्या त्या ठिकाणामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि त्या बहिणींनी पास्टरांना मेसेज केला, पास्टर असा सगळा प्रॉब्लेम आहे, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली, ओके सेंड केलं. आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी ते रिपोर्ट्स पुन्हा एकदा काढण्यासाठी दवाखान्यामध्ये गेले, तर सगळे रिपोर्ट्स त्या बहिणीचे नॉर्मल आले, पूर्ण आरोग्य त्या बहिणीला मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपल्या चर्चमधील भाऊ संदेश 6 महिन्यापूर्वी त्याला किडनी स्टोनचा त्रास सुरू झाला होता आणि ज्यावेळेस त्यांनी चेक केलं त्यावेळेस त्या ठिकाणामध्ये 9 mm स्टोन त्या ठिकाणामध्ये होता. आणि डॉक्टरांना भेटल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तो जो 9 mm स्टोन आहे तो ऑपरेशन करूनच आपल्याला काढावं लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि मग त्यानंतर तो परमेश्वराच्या मंदिरामध्ये आला, पास्टरांकडून त्यांनी प्रार्थना करून घेतली आणि हे घडून 6 महिने झाले. आत्तापर्यंत कुठलाही त्यानंतर त्याला त्रास झाला नाही, कुठलंही ऑपरेशन करावं लागलं नाही. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका भावाने पास्टरांना मेसेज केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की त्यांचा जो पुतण्या आहे नोएल काळे, त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झालेला आहे आणि डॉक्टरांनी फ्रॅक्चर केलेलं आहे. डॉक्टर म्हणाले तुम्ही पुन्हा उद्या या आणि ते नुसतं फ्रॅक्चरवर होणार नाही, तर आपल्याला त्या ठिकाणामध्ये ऑपरेशन करावं लागेल. आणि त्या भावांनी पास्टरांना मेसेज केला, पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली, ओके सेंड केला. आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी ते डॉक्टरांकडे गेले त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की फक्त फ्रॅक्चरवरच जे काही प्लास्टर केलेलं आहे त्याच्यावर ते बरं होईल, कुठलंही ऑपरेशन करण्याची गरज नाही. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. आजचं टायटल आहे समस्या परमेश्वराच्या तेजाकडे घेऊन जाते. आम्हाला माहिती आहे की आम्हाला गायला आवडतं, वाजवायला आवडतं, प्रीचिंग करायला आवडतं, पण समस्या आवडत आम्हाला काय नको आहे. तुम्ही इथं येण्याचं कारणच काय? समस्या आली की व्यक्तीला वाटतं की आता या समस्येपासून माझी सुटका काय. आणि बरेच लोक म्हणतात जर देव आहे, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही देवाच्या मंदिराला जातो, आम्ही विश्वास ठेवतो, मग आमच्या समस्या का सुटत नाही. पण आज जी गोष्ट तुम्ही पाहणार आहात, जेव्हा तुम्ही समस्येकडे पाहायला सुरुवात करता आणि समस्येच्या पलीकडे असणाऱ्या देवाच्या हेतूला पाहायला सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला कळतं समस्या तुम्हाला देवाच्या तेजाकडे घेऊन जाते. जर तेज पाहिजे, गौरव पाहिजे, रेडियंट लाईफ, तेजस्वी जीवन. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, साधारण जीवनाची अपेक्षा जगताना कधीच करू नका. एक ऑर्डिनरी जीवन म्हणजे काय? जन्माला आलो, शिक्षण घेतलं, कामकाज केलं, लग्न केलं, लेकरं झाली आणि कबरेत गेलो. बाकीचे एवढे लागलेत की सगळे कबरेमध्ये गेले तर तिथं रांगाच रांगा आहेत. काय पराक्रम केला तुम्ही. पण येशूची कबर बघण्यासाठी जगातले लोक जातात. हे तेजस्वी जीवन आहे, तेजस्वी जीवन आहे.
आलिशाच्या कबरे संबंधानं अजूनही लोक विचार करतात, कसं काय मेलेला व्यक्ती जिवंत झाला असेल. एखाद्या व्यक्तीचं मरण, या मरणासंबंधीचा विचार जेव्हा लोक करतात त्याला तेजस्वी जीवन म्हटलेलं आहे. ते तेजस्वी जीवन जगा. आणि आज शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट अतिशय सुंदर आहे. हा आरंभीचा महिना आहे आणि तुम्हाला माहिती आहे का, आरंभीच्या महिन्यात काय करायला पाहिजे, आणि त्या महिन्यापासून मी जे तुम्हाला सांगितलं की समस्या परमेश्वराच्या तेजाकडे तुम्हाला घेऊन जाते, हा आरंभीचा महिना आहे. आणि आरंभीच्या महिन्यामध्ये सगळ्यांनी नवीन वर्षात एक प्रार्थना केली असेल, देवा गेलं वर्ष खूप त्रासाचं गेलं, आता नवीन वर्षामध्ये कुठलेच प्रॉब्लेम येऊ देऊ नकोस. सगळ्यांच्या प्रार्थना तशाच होत्या. वचन काढताना पण तुमची लगबग तीच होती, असं वचन यावं, त्याच्यामध्ये असं मी तुझी उन्नती करेल, मी तुझी भरभराट करेल. आणि मला माहिती काही काही लोक 2 वचनं काढतात, 2 वचनं काढून ठेवतात. कशासाठी वचनं काढतात म्हणजे एक चुकीचं लागलं तर दुसरं तर लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवानं जर तुम्हाला समस्येचं वचन जरी पाठवलं असेल तर देव त्याच्याबरोबर तेज पण पाठवणार आहे. आमेन. तेज पण पाठवणार आहे. कारण देव तो देव आहे, त्याला प्रत्येक गोष्टी मागे त्याचा हेतू दाखवायचा असतो. अब्रामाला देवानं म्हातारं केलं, सारेचं गर्भाशय बंद केलं, अब्रामाला देवाने भरपूर संपत्ती दिली. आणि जेव्हा अब्राम आपल्या जीवनाचा विचार करायला लागला की अरे देवा, एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचा वारीस तुम्हाला बनवलं, निपुत्रिक, सारेचं गर्भाशय बंद आहे. तुम्हाला माहिती का, अब्रामाला सारा एकच पत्नी नव्हती. मागे मी तुम्हाला सांगितलं अजून एक पत्नी होती, तिचं नाव काय होतं, कटोरा. ठीक आहे नाही, कटोरा नावाची आणखीन एक पत्नी. पण इकडं असं म्हटलं की या कटोरेपासून त्याला संतान झालं, पण बायबल फिरतं फक्त अब्राम आणि सारे भोवतीच. कटोरेचं काय आहे, कटोरा हे चर्च मध्ये असणारी सामान्य व्यक्ती आहे. ती काही इतिहास घडवणार नाही. इतिहास घडवला नाकारलेली दासी हगार, आणि इतिहास घडवला देवाबरोबर चालणारी सारा. या दोघांनी इतिहास घडवला. नाकारलेली दासी तिच्यापासून पण इतिहास घडवला. का तिच्यापासून इतिहास घडवला, ऐका, जेव्हा त्या इश्माएलाला झुडपाखाली ठेवलं, देवाचा दूत तिला येऊन म्हणतो, हगारे, मी जे सांगतो तू कर, सारेच्या हाताखाली जाऊन सोस, परमेश्वर याच्यापासून सुद्धा एक मोठं राष्ट्र निर्माण करणार. तिने देवाचा शब्द ऐकला. ऐका, देवाचा शब्द ऐकला. म्हणून जे वचन नवीन वर्षात तुम्हाला देवानं दिलं, ते वचन पूर्ण करण्यासाठी देव समर्थ आहे. देव समर्थ आहे बरं का. आणि देव वचन देताना देव तुमची प्रकृती जाणतो. आता देव वचन देताना असा नाही विचार करणार, तुम्हाला आता मला वचन देणार देव नाही, मी याला वचन दिलं तर यांना वाईट वाटेल, नाही. त्याला देवाच काय संबंध, याला वाईट वाटो याला चांगलं वाटो. मुळामध्ये देवाचं तुमच्यावर प्रेम आहे आणि देव तुम्हाला अभिवचन देतो. कोणाला वाईट वाटावं, कोणाला चांगलं वाटावं, देवाच्या दृष्टिकोनातनं ते काहीच नाही. देवाचा आणि माझा व्यवहार आहे. आणि शास्त्रात लिहिलं, देवानं योहान 3:16 सगळ्या जगावर देव प्रेम करतो. चांगले वाईट, पापी, धार्मिक, अधार्मिक, सगळ्यांना. आता देवाचा हेतू काय, स्वर्ग भरावा, नरक खाली व्हावा, आणि काय भरावा, स्वर्ग भरावा. आता स्वर्ग भरण्यासाठी तो वेगवेगळ्या व्यक्तीला, अब्राम मूर्तीपूजक, मूर्त्या बनवणारा, आणि देव त्याच्याशी बोलला, वचन दत्त देशाकडे चल. आता विचार कर, कशाला देवाने, बाकीचे लोक नव्हते का, अब्रामालाच देवाला घडवायचं होतं. लक्षात ठेवा, देव जेव्हा बोलतो तेव्हा इतिहास घडवतो. एका मूर्त्या बनवणाऱ्या व्यक्तीला देवानं शास्त्रामध्ये विश्वासणाऱ्यांचा बाप बनवलं. काय अद्भुत आहे. काय अपेक्षा होती, अब्रामाला कधी वाटलं का मूर्तिकार कधी सुद्धा विश्वासणाऱ्यांचा बाप बनू शकेल, पण देवाने त्याला घडवलं. मला वाटतं वचनाकडे जाऊया, वेळ पुष्कळ पुढे चाललेला आहे, परंतु समस्या परमेश्वराच्या तेजाकडे घेऊन जाते. वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये परमेश्वर काय करतो ते मी वाचणार आहोत. गणनाचं पुस्तक 1 अध्याय
1 पासून 12 पर्यंतची वचनं. वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये तुम्हाला काय करायचंय ते मी तुम्हाला सांगणार आहे. गणनाचं पुस्तक 20 अध्याय 1 ते 12 वचन. पहिल्या महिन्यात इस्रायल लोकांची सर्व मंडळी सीन रानात आली. त्यांनी कादेश येथे मुक्काम केला. तेथे मरियम मरण पावली व तेथे त्यांनी तिला मुठमाती दिली. तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे ते मोशे व अहरोन यांच्या विरुद्ध एकत्र झाले. ते मोशेशी भांडू लागले आणि म्हणाले परमेश्वरासमोर आमचे भाऊबंद गेले तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरे झाले असते. तुम्ही परमेश्वराची मंडळी या रानात कशाला आणली? आम्ही व आमच्या पशूंनी मरावे म्हणून मिसर देश सोडावयाला लावून आम्हाला या भिकार ठिकाणी का आणलं? येथे धान्य अंजीर द्राक्षवेल अथवा डाळिंबे तर नाहीतच, पण प्यावयाला पाणी सुद्धा नाही. तेव्हा मोशे व अहरोन हे मंडळी पुढून निघून दर्शन मंडपाच्या दारापाशी पालते पडले आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या दृष्टीस पडलं. परमेश्वर मोशेला म्हणाला आपली काठी घे आणि तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा व त्यांच्या देखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा म्हणजे त्यातून पाणी निघेल. याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ व या मंडळीला व त्यांच्या जनावरांना पाज. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्यांच्या समोरून ती काठी आणली. मोशे व अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले आणि त्यांना मोशे म्हणाला अहो बंडखोरांनो ऐका तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढायचे काय? मग मोशेने हात उचलून त्या खडकावर दोनदा काठी मारली. तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्यांची जनावर पाणी प्याली. यावर परमेश्वराने मोशे व अहरोन यांना म्हटलं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्रायल समक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही. म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. त्या झऱ्याचे नाव मरीबा. बस वर्षाच्या आरंभीच्या महिन्यामध्ये सुरुवातीच्या महिन्यामध्ये 2 गोष्टी पाहिल्या. एक चूक देवाच्या निवडलेल्या लोकांना महागात पडली. कोण? मोशे आणि अहरोन. पण एक गोष्ट या समस्येनं या निवडलेल्या लोकांना देवाचं तेज दाखवलं. ऐका, तुम्हाला वर्षभर देवाचा अनुग्रह, देवाची कृपा, पुरवठा, सातत्यानं देवाचे आशीर्वाद तुम्हाला अनुभवायचे. ज्या चुका इथं घडल्या त्या चुका तुमच्याकडनं घडता कामा नये. कोणी प्रार्थना केली, देवानं तुम्हाला वचन पाठवलं आणि ते वचन पाठवल्यावर ते वचन तुमच्या बाबतीमध्ये सार्थक ठरावं. कनान हे देवाचं अभिवचन आहे. मोशेला देव सांगतो मी यांना वचन दत्त देशामध्ये घेऊन जाणार आहे. ऐका, प्रभूनं 31 तारखेला तुम्हाला जे वचन दिलं या वचनामध्ये प्रभू तुम्हाला घेऊन जाणार आहे. वचन दत्त देश हे तुम्हाला अभिवचन आहे. तुम्हाला अभिवचन मिळालंय. आणि लक्षात ठेवा, देव जेव्हा अभिवचन देतो तेव्हा देव पूर्ण सुद्धा करतो. कधी कधी अभिवचन पूर्ण करता असं लिहिलंय ते लोक कुरकुर करू लागले. काय त्यांची कुरकुर होती माहिती का? मिस्रातनं जे लोक निघाले म्हणजे त्यांना पण अभिवचन मिळालं होतं. मिस्रातनं निघताना सगळ्याला अभिवचन आहे, तुम्हाला सगळ्याला अभिवचन मिळालं. पण शास्त्रात लिहिलं ते लोकांची कुरकुर होती, वाटेतच ते मेले. आम्ही पण मेलो असतो तर बरं झालं असतं.
एक चूक खूप महागात पडते विश्वासणाऱ्या व्यक्तीला. विश्वासणाऱ्या व्यक्तीला आत्मिक जीवनामध्ये अतिशय गंभीरपणे आपलं जीवन जगणं गरजेचं आहे. फार गंभीरपणे बरं का? कारण एखादी चूक परमेश्वराचा अनुग्रह तुमच्यातनं काढून घेऊ शकते. एखादी चूक, एकच चूक, फळ खाऊ नको, खाल्लं, बागेतनं बाहेर गेला. मोशेला पण देवानं एकच आज्ञा केली होती. आता तुम्ही पाहाल पुढं की ती कशा पद्धतीनं त्यांच्याकडनं त्या चुका घडल्या. आता हे लोक वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये आम्ही पाहतो की रानामध्ये आले आणि रानामध्ये आल्यानंतर जेव्हा या लोकांना मिस्रातनं अलग केलं, वेगळं केलं. तुम्हाला सुद्धा देवानं 25 पासून वेगळं केलंय, तुम्ही 26 मध्ये आला. विलगीकरण, सेपरेशन. 2025 पासून देवानं तुम्हाला अलिप्त केलं, वेगळं केलं. तुम्ही 26 मध्ये आला, अभिवचनामध्ये आला. देवानं तुम्हाला अभिवचन दिलंय. जर तुमच्याकडं वचन असेल ना तर सगळ्यात उत्तम ते वचन काढून तुमच्या समोर ठेवा. कशासाठी माहिती का? तुम्हाला आता या वचनामध्ये वर्षभर प्रभू चालवणार आहे. परंतु चालताना कोणतंही अभिवचन दिल्यावरती देव प्रॉब्लेम देत असतो. कोणतं पण अभिवचन तुम्हाला द्या. आता त्याने एक वचन तुम्हाला दिलं, मी तुला निरोगी करेल. मग बऱ्याच लोकांना काय वाटतं की आता वर्षभर आजारीच पडणार नाही. अहो, आजारी येणार आणि देव बरं करणार. वर्षभर तुम्ही आजारीच नाही पडला तर तुम्ही निरोगी होणार कसं काय? म्हणजे तुम्हाला तिथं आजाराचा प्रॉब्लेम येणार. पण लक्षात ठेवा, आजारात तुम्ही मरणार नाही, आजारामध्ये देवाचं कार्य तुम्ही अनुभवणार आहात. ते अभिवचन. देव तुम्हाला कुठल्या गोष्टीचं कमी पण पडू देणार नाही. आता विचार करा, देव कमी पण पडू देणार नाही. मग तुमच्याकडं ती कमीपणाची समस्या येईल. तुम्हाला वाटेल सगळीकडनं मार्ग बंद झाले, आता कुठूनच मार्ग खुलावत नाही. मग तुम्हाला ते अभिवचन आठवतं की देव पुरवठा करणार आहे. म्हणजे तुम्हाला तिथून देव सगळे जगातले मार्ग बंद करतो. पण जगातल्या मार्गाकडे बघूच नका हो. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावा. जेव्हा तुम्ही दृष्टी पर्वताकडे लावता तेव्हा देवाचा पुरवठा तुम्हाला होत असतो. मानवाचा पुरवठा मागू नका. माणूस देतानाच मुळामध्ये त्याची कुवतच असते, तर म्हणतो नाही एवढंच दिलेलं परत फेडतील का नाही. देव परतफेड करत नाही, देव देतो आणि देतच राहतो. म्हणून देवाच्या पुरवठ्याकडे पहा. पहिली गोष्ट आपण पाहूया, पहिला 20 अध्याय, पहिलं वचन, पहिला टप्पा जो तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला करायचा आहे. खडकातून पाणी. पहिल्या महिन्यात इस्रायल लोकांची सर्व मंडळी सीन रानात आली. त्यांनी कादेश येथे मुक्काम केला. तेथे मिरियम मरण पावली व तेथे त्यांनी तिला मुठमाती दिली. आता पहिली गोष्ट, या वर्षाच्या सुरुवातीला, वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये शास्त्र सांगतं मिरियम मरण पावणं गरजेचं आहे. का तर कादेश आहे. जिथं कादेश आहे तिथं मिरियमला मरावं लागतं. कादेश येत नाही तोपर्यंत मिरियम मरत नाही, पण कादेश आल्यावर मिरियमला मरावं लागतं. काय कादेश आहे आणि मिरियम हे चरित्र असं काय? या कॅरेक्टरला देवानं का मारलं? काय हे कॅरेक्टर प्रभूला पुढे न्यायचं नव्हतं? काय हे कॅरेक्टर कणानामध्ये जाणार नव्हतं? काय हे चरित्र पुढे कणानामध्ये दिसत नाही? अहो, 3 चरित्र आहे, मिरियम, मोशे आणि अहरोन. बरं, तिघं पण फॅमिली मेंबर आहेत. मिरियम आणि अहरोन मोशेची बहीण आणि भावंड आहेत. या तिघांवरती देवाचा अनुग्रह, तिघांच्या परिवाराला, त्या घराण्याला प्रभूनं निवडलेले. परंतु या घराण्यातले 3 लोक कनानात गेले नाहीत. तिघांना देवानं सांगितलं तुम्ही कनानामध्ये जायचं नाही. बरं, या लोकांनी एवढ्या लोकांचं नेतृत्व केलं. 40 वर्ष या इस्रायल लोकांच्या बरोबर ते चालले. पण जेव्हा प्रवास त्यांचा संपत आला आणि कनान जवळ आला, आता कादेश पासून कनान जवळ आहे, परंतु कादेश मध्ये आल्यावर मिरियम मरण पावली. मिरियम आहे कोण? मिरियम ही साधी सुधी व्यक्ती नाही. हे चरित्र जेव्हा तुम्ही पाहता ना, तर या चरित्रा संबंधाने तुम्हाला कळतं, पहिल्यांदा तांबडा समुद्र दुभांगल्यावरती हीच व्यक्ती
हीच ती बहीण ज्या बहिणीनं हातामध्ये डफ घेऊन झांज घेऊन या तांबड्या समुद्र दुभांगल्यावर कोणाच्या अंतःकरणामध्ये प्रार्थनेचे धन्यवादाचे शब्द नव्हते, पण मिरियमच्या अंतःकरणामध्ये प्रार्थनेचे शब्द, परमेश्वरानं केलेला चमत्कार, परमेश्वरानं केलेलं महत्कृत्य, आणि ती आपल्या लोकांचं नेतृत्व करत, डफ वाजवत, झांज वाजवत, नृत्य करत, लोकांचं नेतृत्व करत ती पुढे गेली. परंतु आम्ही पाहतो एवढी आत्मिक व्यक्ती, या हा मोशे संबंधाने तुम्ही पाहाल, हा एवढा आत्मिक व्यक्ती जो परमेश्वराच्या जवळ, परमेश्वराच्या समक्षतेमध्ये देवाच्या जवळ पोहोचणारा व्यक्ती. अहरोन कोण आहे? जो मोशेला आपला हात देणारा आणि त्याच्या खांद्याला सपोर्ट करणारा, त्याचा हात कधी गळू दिला नाही. अशा प्रकारचं नेतृत्व, इतके स्पिरिच्युअल लोक, इतके आत्मिक लोक. पण या 3 आत्मिक लोकांचा प्रभास जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला तिथं कळेल. तो म्हणतो मिरियमला कादेशमध्ये मरावंच लागेल. मिरियम एवढं सुंदर नेतृत्व करणारी व्यक्ती का मेली? का कनानात नाही गेली? तुम्हाला काय वाटतं? कनान हा तुम्ही म्हटल्यावर तिथं मला प्रश्न पडतो, इकडं रानामध्ये नूतन जन्मलेले लोक, जुन्यामध्ये फक्त 2 लोक, यहोशवा आणि कालेब, निघालेले 6 लाख लोक, पुरुष बर का. या 6 लाख पुरुषांमध्ये फक्त 2 लोक कनानामध्ये गेले. 5,99,998 लोक वाटेमध्ये मेले, आणि नवीन जे जन्मले वाटेमध्ये ते लोक कनानामध्ये गेले. मग प्रश्न पडतो, हे एवढे स्पिरिच्युअल लोक, एवढे आत्मिक लोक, या आत्मिक लोकांच्या बाबतीत देवानं एवढा कठोर निर्णय का घेतला? नेक्स्ट इयर मध्ये ते अभिवचन त्यांच्या बाबतीमध्ये का पूर्ण झालं नाही? परमेश्वर तुमची आत्मिकता तपासत असताना आज्ञेचं पालन, तुमचा स्वभाव, तुमचे विचार, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये देव जागरूक असतो, आणि देव सेन्सिटिव्ह असतो, गंभीर असतो देव. का माहिती का? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही बोलतं चालतं शुभवर्तमान आहात, तुम्ही बोलतं चालतं शुभवर्तमान आहात. ज्या लोकांना बायबल समजत नाही ते तुम्हाला वाचतात. आता परमेश्वरानं मोशेला पवित्र शास्त्र दिलं, त्या शास्त्रामध्ये आज्ञा दिल्या होत्या, आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको, त्याच्या पाया. आता यांना बायबल कुठं माहिती होतं? मग ते कुणाला माहिती होतं? मोशेला. आता मोशेवरून खाली आला, मोशेच्या अंतःकरणामध्ये बायबल होतं. 40 दिवस त्याने ते वाचलं, पण खाली आल्यावर त्यानं 3000 लोकांची कत्तल केली. का? तर ते लोक मूर्ती पुढे नाचत होते, पण त्यांच्याकडे कुठं बायबल होतं? पण ते मोशेला वाचणार होते ना. लोक तुम्हाला वाचणार आहे, तुमचं जीवन तपासणार आहे. तुमच्याकडनं घडणाऱ्या चुका लोकांना पण नरकाकडे घेऊन जाणार आहेत. मग देव गंभीर आहे त्या बाबतीमध्ये. मिरियम नेतृत्व करत होती, मिरियम नाचत होती, मिरियम डफ वाजत होती, पण मिरियमच्या बाबतीमध्ये कादेशमध्ये आल्यावर देवानं तिला मारून टाकलं. आता जीवन मरण सगळं देवाच्या हातामध्ये आहे. आता कादेश या शब्दाचा अर्थ समर्पण. आता बघा, मिरियम तांबडा समुद्र दुभांगल्यावर तिच्या सगळ्या इमोशन एकवट झाल्या, तिची धार्मिकता एकवट झाली, आणि ती प्रभू समोर नाचत आहे. पण तीच मिरियम देवाच्या निवडी संबंधानं मोशेला, अहरोन आणि मिरियम काय म्हणतात माहिती का? तू का, अहरोनाला पण देव आणलं, तू कणानात जायचं नाही, मिरियमला पण मारून टाकलं, आणि मिरियम बरोबर मोशेला पण कणानामध्ये जाता आलं नाही. फार सुंदर आहे. वर्षाच्या आरंभी तुम्हाला अभिवचनाचा देश कनानामध्ये पोहोचायचंय, तुम्हाला स्वर्गामध्ये जायचंय. प्रभूनं दिलेलं तुमचं वचन, तुम्हाला वचन, त्या वचनामध्ये आणि प्रभू तुम्हाला घेऊन जाणार आहे, ते वचन पूर्णतेच जायचंय. परंतु काय चुका आमच्या जीवनामध्ये घडतात त्या आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. कोणत्या चुका, काय चुका आमच्या जीवनात असतात? एवढे आत्मिक लोक, पण अभिवचन त्यांच्या बाबतीत तो लांबून बघ, लांबून बघ, आतमध्ये नाही जायचं दुकानाला. हो, जो देश मी देणार आहे, आणि तो देश आता तुला दिसेल. म्हणजे काय हो, ऐका, काही लोकांना देवानं अभिवचन दिली, त्यांच्या जीवनात ती पूर्ण होताना तुम्ही बघाल, पण तुमच्या जीवनात ते पूर्ण होताना कधीच तुम्हाला दिसणार नाही. वचन दुसऱ्याच्या जीवनात पूर्ण होताना तुम्हाला दिसेल, पण तुमच्या जीवनात त्याचं लागूकरण तुम्हाला दिसणार नाही. का नाही दिसणार? मिरियम स्पिरिच्युअल, एक आत्मिक स्त्री आहे.
पण जेव्हा परमेश्वरानं या मोशेला निवडलेलं असताना या निवडी संबंधानं मिरियम काय म्हणती, देव फक्त तुझ्याशीच बोलतो का? अरोन काय म्हणतो, देव फक्त तुझ्याशीच बोलतो का? म्हणजे काय झालं माहिती का, मिरियम आणि अहरोन या दोन लोकांना देव मिरियमला मारतो आणि अहरोनाला म्हणतो तू पण मारायचा. अहरोन पण मेला, मिरियम पण मेली, मोशे पण मेला, तिघ पण मेले. पण मिरियम आधी मेली. मिरियम कादेशमध्ये आल्यावर मेली. का हो? त्याचं कारण तिने मोशे मधल्या चुका शोधल्या. 2026 मध्ये तुमची अभिवचनं पूर्ण व्हायला पाहिजे. एकमेकाच्या जीवनातल्या चुका शोधू नका. धन्य ते लोक जे आपल्या जीवनातल्या चुका शोधतात. सेन्सिटिव्ह राहा. माझ्यामध्ये काय चूक आहे, माझ्यामध्ये कोणता दोष आहे, माझ्यामध्ये कोणत्या उणिवा आहेत. जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचंय, जर तुम्हाला परफेक्ट व्हायचंय, जर तुम्हाला अभिवचनांमध्ये चालायचंय, अभिवचनांमध्ये चालण्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये काय कमीपण आहे ते शोधलं पाहिजे. येशू ख्रिस्ताकडे एक तरुण येतो आणि तो तरुण त्याला विचारतो, मला स्वर्ग राज्य मिळालं पाहिजे तर मी काय केलं पाहिजे? येशू काय म्हटलं, जाऊन त्याला 10 आज्ञा पाळ. आता तो म्हणला मी लहानपणापासून ते पाळत आलो. मिरियमचं त्याची स्टोरी सेम आहे बरं का. मिरियम मिस्रातनं निघाली, डब घेऊन नाचायला लागली. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं नाचणं तुम्हाला स्वर्गात नेणार नाही. नाचणं हा तुमचा आनंद आहे, स्वर्ग नाही बरं का. स्वर्ग कशावरती? आज्ञापालनावरती आहे. स्वर्ग तर आज्ञापालनावरती आहे. तुम्हाला आज्ञापालन कर, वचनाप्रमाणे जीवन. देव साधी गोष्ट बोलली की तुम्हाला करावी लागतील. साध्या साध्या गोष्टी. देव काय तुम्हाला अशा फार जटिल कठीण एकदम गुंतागुंतीचं पायथागोरसचा सिद्धांत तुम्हाला समजावून सांगत नाही. हे करायला पाहिजे ते की आम्हाला समजतच नाही. हे एकदम साधं सोपं सांगतो. त्या तरुणाला तो म्हटलं स्वर्ग राज्य मिळावं म्हणून काय केलं पाहिजे? तो म्हटलं 10 आज्ञा पाळ. तो म्हटलं लहानपणापासून पाळत आलो. आता बघा, येशूचे शिष्य म्हणतात एवढ्या कठीण आज्ञा कोण पाळेल? आणि तो तरुण म्हणतो मी लहानपणापासून पाळत आलो. म्हणजे शिष्यांना नुसतं पंक्ती जोडायला नाही का, तिकडं जेवण कुठं जक्काच्या घरी जेवायला लगेच, हा जक्काच्या घरी लय भारी बेत असेल, शिमोनाच्या घरी भारी बेत असेल, यांना जेवायला पाहिजे, यांना आज्ञापालन नको होतं. मग या तरुणाला आज्ञापालन होतं. आता येशू त्याला म्हणतो पूर्ण होऊ पाहतो तर जे आहे नाही ते गरीबाला देऊन टाक. पूर्ण होऊ पाहतो तर. प्रश्न पूर्ण होण्याचा आहे. मिरियम जी आहे ती डफ घेऊन नाचती, पण पूर्ण कुठं आहे? तिच्यामध्ये कमतरता आहे. कुठली कमतरता? तिने मोशे मधला दोष शोधला, अरुणाने मोशे मधला दोष शोधला. वर्षाच्या आरंभी एक निर्णय तुमच्याकडे असला पाहिजे. कोणता निर्णय? मी कोणाचा दोष शोधणार नाही, मी स्वतःमधला दोष शोधून पूर्ण होण्याचा प्रयत्न करेल वर्षाच्या आरंभी. आणि लक्षात ठेवा, आत्मिक जीवन जे आहे ना ते पूर्ण होण्यासाठी रोज आत्मपरीक्षणाची गरज आहे. आत्मपरीक्षण. चुका. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? जेव्हा तुम्ही चुका शोधता आणि त्यातनं तुम्ही बाहेर पडताना, तेव्हा देव तुम्हाला ताज्या अभिषेकानं भरतो. शमशोनाच्या बाबतीत काय घडलं? बटा त्याच्या काढून घेतल्या, त्याला कळालं बटा कशामुळे गेल्या, राखल्या नाहीत बटा. त्यानं देवाकडे प्रार्थना केली आणि म्हटलं प्रभू माझ्याकडनं चुका घडल्या, परत एकदा त्या बटा उगवू दे. परत एकदा त्याने अनॉइंटिंग मागितलं. त्यानं असं नाही म्हटलं की देवा मी दलिलीच्या मांडीवरती निजलो आणि दलिलीने माझ्या बटा काढल्या. त्याला माहिती माझ्या बटा सांभाळणं माझी जबाबदारी आहे. तुमचा अभिषेक तुम्हाला सांभाळायचा आहे, तुमचं पाचारण तुम्हाला सांभाळायचंय, तुमची निवड तुम्हाला सांभाळायची. जेव्हा तुमच्या निवडी संबंधानं गंभीर कशाच्या बाबतीत असलं पाहिजे, माझी निवड, मला देवानं निवडलंय, मला प्रभूनं पाचारण केलेलं आहे. आणि पाचारणाची काळजी असणारे लोक मरेपर्यंत देवाला विश्वासू राहतात. पाचारणाची काळजी करा, बाकी कशाची काळजी करू नका. देवानं मला निवडलं, पाचारण केलेले. आता देवानं मला पाचारण केलं, मग ज्या ठिकाणात मला देवानं पाचारण केलं त्या पाचारणासाठी मी दुसरं पाचारण बघता कामा नये. आता त्यांनी मोशेला देवानं पाचारण केलं, मोशेकडे बघायला लागले. ते मोशेचं काम करतो, मिरियमला मिरियमचं काम. कोणतं काम? डप घेऊन वाजवायचं, लोकांचं नेतृत्व करायचं, मिरियमचं काम. मिरियम मोशेच्या कामाकडे बघायला लागली. नाही,
वर्षाच्या आरंभी आम्ही एकमेकाच्या कामाकडे बघणार नाही. प्रभूनं दिलेलं काम, याच कामाची पोचपावती मी त्याला आल्यावर देईल. आता देव अभिवचन पूर्ण करेल. मिरियम मेली. कादेश या शब्दाचा अर्थ आहे समर्पण, आणि समर्पणामध्ये मरणं आवश्यक आहे. मरणं म्हणजे समर्पण. तुम्ही समर्पण करता म्हणजे मरता. तुमचे स्वभाव, तुमचे विचार सगळे तिथं मेले पाहिजे. कादेश मध्ये आल्यावर मिरियम मरती. मिरियम या शब्दाचा हट्टीपणा, बंड. मिरियम म्हणजे हट्टीपणा, बंड, बंड करणारी प्रवृत्ती. मिरियमला जर तुम्ही बघितलं तर बंडखोर आहे. म्हणून हृदयामध्ये बंडाची भावना कधीच वाढीस लागू देऊ नका. कुठल्याच गोष्टी विरुद्ध बंड असता कामा नये. कोणती गोष्ट जेव्हा बंड तुमच्यामध्ये येतं तेव्हा या मिरियमला मरावं लागतं. म्हणजे कादेश मध्ये मिरियम मरण पावली. म्हणजे काय मरण पावलं? हट्ट मरण पावला, बंड मरण पावलं. वर्षाच्या सुरुवातीला हट्ट मरू द्या, बंड मरू द्या, आणि आम्ही पाहतो की दुसऱ्याच्या चुका शोधण्याचं वृत्ती मरू द्या. मिरियम मरण पावली, आणि शास्त्र सांगतं की आम्हाला एक नवीन धडा मिळाला. वर्षाच्या सुरुवातीला या दैहिकता मेली पाहिजे. आत्मिक असणारी मिरियम पण ती कनानात जाऊ शकले नाही. आत्मिक लोक पण अभिवचनामध्ये चालू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये असणारा दैहिक स्वभाव. दैहिक स्वभाव जेव्हा दैहिक स्वभाव तुमच्यामध्ये वाढीस लागतो ना, तेव्हा तुमचा आत्मिक मनुष्य मरतो. मिरियम मेली म्हणजे आत्मिक मनुष्य मेला. नेतृत्व करणारी मिरियम मिळेल. कोणी मारलं मिरियमला? हट्टीपणानं मारलं, बंडानं मारलं. मिरियमनी मोशेच्या चुका शोधल्या, या गोष्टीने तिला मारलं. तुमच्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला मारणार आहे, जी गोष्ट तुम्हाला वचनापासून दूर घेऊन जाणार आहे? ती गोष्ट माझ्यातनं निघून गेली पाहिजे. माझं जीवन प्रभूला समर्पित व्हायला पाहिजे. म्हणून पहिली गोष्ट मी पाहतो, मिरियम मरण पावली. दुसरी गोष्ट वाचूया, गणनाचं पुस्तक 20 अध्याय 2 ते 5 वचनं. गणनाचं पुस्तक 20 अध्याय 2 ते 5 वचन. तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे ते मोशे व अहरोन यांच्या विरुद्ध एकत्र झाले. ते मोशेशी भांडू लागले आणि म्हणाले परमेश्वरासमोर आमचे भाऊबंद गेले. तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरे झाले असते. तुम्ही परमेश्वराची मंडळी या रानात कशाला आणली? आम्ही व आमच्या पशूंनी मरावे म्हणून मिसर देश सोडावयाला लावला. आम्ही आम्हाला या भिकार ठिकाणी का आणले? दुसरी गोष्ट देवाच्या निवडीला भिकार बोलले. हो, देवानं त्यांना जे ठिकाण निवडलं त्या ठिकाणाचं नाव काय होतं? कनान. बरं, कनानात काय होतं? देवानं जातानाच मोशेला सांगितलं, मी तुम्हाला अशा ठिकाणात घेऊन जाणार आहे. नीट आहे का? बरं का, जिथं तुम्हाला दुधामधाचे प्रदेश असतील, तिथले द्राक्षीचे गड मोठे असतील, तिथले आंबे मोठे, आता यांचं काय काय मागितलं? काय पाहिजे होते त्यांना? आम्हाला या भिकार ठिकाणी का आणले? येथे धान्य, अंजीर, द्राक्षवेल अथवा डाळिंबे तर नाहीतच. काय पाहिजे होतं? या आमच्या सोलापूर शहरामध्ये डाळिंब मिळतील. पण सोलापुरात डाळिंब मिळतील तर इथली उष्णता पण सहन करता आली पाहिजे ना. आता या लोकांचा प्रॉब्लेम काय? यांचं सारं लक्ष साधं डाळिंब, साधं अंजीर, अजून साधी द्राक्ष. आणि देवाला वाटलं यांना साधं नको, भारी अंजीर, भारी द्राक्ष आणि भारी डाळिंब. मग तुम्हाला मिस्रातल्या डाळिंबाचा त्याग केल्याशिवाय कनानातले डाळिंब कसे मिळणार आहेत? समजते का तुम्हाला? काही गोष्टी ज्या मिस्रामध्ये तुम्हाला मिळणार आहेत ना, त्या मिस्रातल्या गोष्टी त्या भिकार आहेत. देवाचं अभिवचन कधीच भिकार नसतं, हे लक्षात ठेवा. परमेश्वर जेव्हा तुम्हाला अभिवचन देतो ते अभिवचन, आता हे गोष्ट ज्यांच्याकडे ज्यांना वचन आलं नसेल, आता गेला, जाऊ द्या, वचन नाही मिळालं तर ती तुमचं मिस झालं ते. पण तुम्हाला वचन मिळालं ना, तुम्हाला वचन मिळालं तर याचा अर्थ परमेश्वर तुम्हाला 25 मधले डाळिंब 26 मध्ये नसणारे, 26 मधले डाळिंब 25 पेक्षा मोठे असणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्याला समजा, हे पक्क ध्यानात ठेवा. आणि परमेश्वरानं जी निवड केली ना, ती निवड कधी भिकार नसते.
आता या लोकांचा प्रॉब्लेम काय, ते म्हणाले वाटेत लोक मेले तसे आम्ही पण मेलो असतो तर बरं झालं असतं. मिस्रामध्ये किती छान होतं. काय होतं मिस्रामध्ये, थोडंसं मिस्रचं पार्श्वभूमी बघेल, मोठमोठ्या गोष्टी करतो. ते निर्गमाचं पुस्तक आणि त्याचा 3रा अध्याय 7 ते 10 वचन, ही खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत आहे. मिस्रात काय पहा बरं. हां, माझ्या लोकांची विपत्ती खरोखर पाहिली. काय हो, ते डाळिंब सांगायला लागले. आणि इथं काय, मुकदमाच्या जाचामुळं त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. त्यास मिस्रांच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात. काय हो, चांगल्या व मोठ्या देशात. आता देवाला सगळं मोठ्या ठिकाणात तुम्हाला द्यायचंय. लक्षात ठेवा, देव जुन्या वर्षातले आशीर्वाद नव्या वर्षात देत नाही. नव्या वर्षात देव मोठ्याच गोष्टी करत असतो. पण समस्या आमच्याकडे आहे, आम्हाला भिकार गोष्टी आवडतात. आता ते काय म्हटले, हे भिकार आहे. कोणतं भिकार आहे? कनान भिकार नाही, मिसर भिकार आहे. लक्षात घ्या, मिसर भिकार आहे. इकडं या लोकांनी जर तुम्ही पाहिलं तर तिथं जुलूम आहे, जाच आहे. 2025 मध्ये तुम्ही जुलूम सहन केला असेल, जाच सहन केला असेल, पण देवानं तुमची आठवण काढली आणि 2026 मध्ये परमेश्वर तुम्हाला सगळ्या जाचातनं, क्लेशातनं, सगळ्या त्रासातनं मुक्त करेल. पण केव्हा? जेव्हा तुम्ही म्हणाल आम्ही भिकार ठिकाणी नाही, मोठ्या ठिकाणी आलेलो आहोत. त्या चुका त्यांनी केल्या, तुम्ही करू नका. नवीन वर्षामध्ये तुम्ही सगळं पॉझिटिव्ह बघायला सुरुवात करा. सगळं पॉझिटिव्ह बोलायचं, सगळं पॉझिटिव्ह बघायचं. आणि तुम्ही जसं बघाल तसं तुम्हाला दिसेल. हा, तुम्ही पहा, असं लिहिलं की तिथं याकोबाला त्याचा सासरा म्हटलं की बाबा एक काम कर, एवढे वर्ष तू सेवा चाकरी केली, जवळजवळ राहेलसाठी 7 वर्ष, लियासाठी 7 वर्ष, 14 वर्ष सेवा चाकरी केली, 21 वर्ष तुझे वाया गेले. आता तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये करार. काय करार? मला पण वाटतं की तुझी पण प्रॉपर्टी असावी, पण एक गोष्ट कर, ठिपकेदार जे असतील ती मेंढरं तुझी, आणि जी ठिपकेदार नसतील ती माझी मेंढरं. आता याची मेंढरं वाढवायची. मग यानं काय केलं? काट्या काढल्या, त्या काट्यांवर टिपके पाडले आणि त्या काट्या पानवट्यावर आणून ठेवल्या. आणि मेंढरं तिथं पाणी आल्यावर तो त्यानं काठ्या दाखवत होता. काठ्या बघितल्यावर आतमधलं मेंढरू, आतमधल्या बकऱ्या ज्यांना काळ्या पांढऱ्या जन्मायचं होतं, पण काठी बघितल्यामुळं काळं आणि पांढरे ठिपके पडले. जसं तुम्ही दाखवाल, जसं तुम्ही पाहाल, तशी उत्पत्ती तयार होणार आहे. 2026 मध्ये आम्ही सगळं पॉझिटिव्ह बघूया. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला, आरंभीच्या महिन्यात तुम्हाला हे करायला पाहिजे. किती सुंदर बायबल आहे नाही का हो? एवढं चांगलं मार्गदर्शन तुम्हाला कुठं सापडणार? वर्षाच्या महिन्याच्या सुरुवातीला काय करायचं तुम्हाला कुठल्याच पुस्तकात सापडणार नाही. पण माझ्या पवित्र शास्त्रामध्ये वर्षाच्या सुरुवातीला काय करायचं याचं स्पष्ट मार्गदर्शन केलं. म्हणून आता वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या जीवनाचं चित्र रंगवायला सुरुवात करा. असं म्हणा, माझं या वर्षात, असं नाही म्हणायचं मागच्या वर्षी बी तेच, या वर्षी बी तेच, तसंच घडणार. पण तुम्ही या वर्षामध्ये म्हणणार आहात, मागच्या वर्षीपेक्षा या वर्षात परमेश्वर सगळ्यात जास्त मला आशीर्वाद देणार आहे. देवा संबंधानं, देवाच्या गोष्टी संबंधानं पॉझिटिव्ह राहा. देव तुमच्या बाबतीत चांगली योजना करत आहे. सगळ्यांच्या बाबतीमध्ये. तुमचं मला नाही माहिती, माझ्या संबंधानं देवाकडं परफेक्ट योजना आहेत. परफेक्ट योजना. आणि मला माहिती आहे देवाच्या योजना कधी वाकड्या तिकड्या नसतात, सरळच असतात. एकदम सरळ, परफेक्ट योजना. आणि त्या परफेक्ट योजनेमध्ये देवानं तुमचं कल्याण केलेलं असतं, चांगलं योजना करून ठेवली असते. म्हणून इथं या मिस्रामध्ये तिथं असं म्हटलं की देवानं त्यांचे क्लेश पाहिले. समजू नका की देव तुमच्याकडे पाहत नाही. तुमचं रडणं, तुमचं ओरडणं, तुमचं आक्रोश, तुमचे अश्रू, तुमचं विव्हळणं, सगळ्या गोष्टी देव पाहतो. लक्षात, ह्या पृथ्वी तलावरती कोणी तुमच्या रडण्याकडे बघत नाही, पण सर्व समर्थ देव तुमचं रडणं पाहतो. किती मोठा देव आहे.
किती अद्भुत देव आहे की जो आमचं रडणं पाहतो. बरं, रडणं पाहत नाही, रडण्यातनं बाहेर पडण्याचं अभिवचन देतो बरं का. तुमच्या रडण्यातनं, तुमच्या क्लेशातनं, तुमच्या कष्टातनं बाहेर पडण्याचं अभिवचन तो देतो. आता या वाचा ते वचन, ते काय म्हणतात की 2 ते 5 वचन. 2 ते 5 20वा अध्याय. हां हां हां. मोशे व अरोन यांच्या विरुद्ध एकत्र झाले. ते मोशेशी भांडू लागले आणि म्हणाले परमेश्वरासमोर आमचे भाऊबंद गेले ते मेले, तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरे झाले असते. तुम्ही परमेश्वराची मंडळी या रानात कशाला आणली? आम्ही व आमच्या पशूंनी मरावे म्हणून. आता त्यांचा प्रश्न अगदी करेक्ट आहे, योग्य आहे. काय, आम्हाला आणि आमच्या पशुला रानात तू कशाला आणलं? मारण्यासाठी आणलं का? अगदी योग्य प्रश्न आहे. पाणी नाही तर कशी जिवंत राहणार आहे? प्रश्न बरोबर आहे. मी त्यांच्या प्रश्नाला बिलकुल दैहिक दृष्टिकोनात बरं का, जगिक मनुष्य म्हणून सांगतो. सगळे लोक काय म्हणजे बरोबर ब्रदर बोलले ना. आता मोशे त्यांचा पाळक आहे आणि हे ब्रदर आहेत, एक ब्रदर तिथे बरोबर पाकाचं उघडायला पाहिजे. एवढं ती मिस्रात ना आम्हाला आणलं आणि तो पाणी नाही. आता किती त्रास आहे. आता इकडं या लोकांची समस्या आहे, पण या लोकांकडे साक्ष पण आहे ना, पण साक्ष विसरले हो. त्यांची जनावरं, त्यांची माणसं रानामध्ये मरण्यासाठी त्यांच्या दृष्टिकोनातनं ते बरोबर आहे, पण याच्या अगोदर देवाने त्यांना प्रूफ दिलं होतं ना. त्यांची जनावरं मेली ना, त्यांची माणसं मेली. वाचा बरं ते वचन, तुम्हाला समजेल. निर्गमाचं पुस्तक 9वा अध्याय 1 ते 6 वचन तुम्ही वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल. कधी आमची बुद्धी कशा पद्धतीने, आमचे आत्मिक डोळे बंद होतात आणि कशा पद्धतीने आम्ही विचार करतो ते पाहणार आहोत. मग परमेश्वर मोशेला म्हणाला फारोकडे जाऊन सांग इब्रांचा देव परमेश्वर असे सांगतो की माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यास जाऊ द्यावं. तू त्यास जाऊ देणार नाहीस आणि त्यास अजूनही अडवून ठेवशील तर पहा घोडे गाढवे उंट गुरेढोरे शेरडे मेंढरे ही जी तुझी जनावरे रानात आहे त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल. भयंकर मरी उद्भवेल. इस्रायलांची गुरेढोरे आणि मिस्रांची गुरेढोरे यांच्यामध्ये परमेश्वर भेद राखील. इस्रायल लोकांचे एकही जनावर मरावयाचे नाही. आता बघा, मिस्रातली जनावरं मरतील, इस्रायलाची जनावरं मरणार नाही, हा भेद देवाने ऑलरेडी त्यांना दाखवला होता. मग आता रानामध्ये आल्यावर यांना जनावरांचा काय प्रश्न पडला? रानामध्ये आमची जनावरं मारता का? रानामध्ये आमची बायका लेकरं मारता का? रानामध्ये आम्हाला मारता का? आमचे भाऊबंद. अरे मिस्रामध्ये देवानं मरू दिलं नाही, अभिवाचनामध्ये कसं मरू देईल? कान देऊ नाही का? परमेश्वर प्रत्येक टेस्ट मध्ये तुमच्या जीवनामध्ये घडतो तुम्हाला मजबूत करण्यासाठी. प्रत्येक साक्ष, त्या साक्षीवरती तुम्ही जगायला पाहिजे. प्रभूने साक्ष तुमच्या जीवनात घडवली. गत दिवसामध्ये जसं मिस्रामध्ये राहताना, मिस्रामध्ये तुम्ही मरण पाहिलं. तुमच्या शेजारची जनावरं मेली पण तुमची मेली नाही. लक्षात ठेवा, 2025 मध्ये किती लोकांच्या जीवनामध्ये कमतरता होत्या. आजारपणामध्ये लोक मेले, उपासमारीणी लोक मेली. त्यानंतर मी पाहतो की अनेक संकटामध्ये लोक मेली, पण प्रभूनं तुम्हाला वाचून 26 मध्ये आलं. आता वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही काय म्हटलं पाहिजे? देवा, जसा तू मिस्रात आमच्या संगती होता तसं कनानामध्ये सुद्धा तू आमच्या संगती राहा. तू आम्हाला सोडू नकोस. देवानं आम्हाला सोडू नये याची खबरदारी आम्ही घेतली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? जे तुमच्या जीवनामध्ये मिस्रामध्ये या लोकांच्या जीवनात घडलं त्याचं स्मरण करून देवाचे आभार मानले पाहिजे. त्याने असं म्हटलं पाहिजे, अरे मिस्रा, आता बघा तिथं ते जनावर कशाने मेली? माणसाने जनावर कशाने मेली? पाण्याने मेलं का कोणी? म्हणजे पाण्याने देव मारत नाही तर देव विपत्ती पाठवून मारतो. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाकडे पाहताना काहीतरी कमतरता तुमच्याकडे असणार आहे. पाणी ही त्यांची कमतरता आहे. कुठल्याच कमीपणानं तुमची हानी होणार नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो,
या लोकांना देवानं रानात पाणी दिलं नाही, म्हणजे कमी पण होतं. कशासाठी माहिती का? एक जबरदस्त मिरॅकल त्यांच्या जीवनामध्ये देवाला घडवायचा आहे. कोणता मिरॅकल? खडकातनं पाणी काढायचंय. हा मिरॅकल आहे हो. समुद्रातलं पाणी त्यांनी पाहिलं, लाटांना थांबवलं, भिंती तयार झाल्या. हा मिरॅकल त्यांनी पाहिला. देव म्हणतो माझ्याकडं लिमिटेड एडिशन मिरॅकलचे नाहीत, मर्यादित असणारे चमत्कार माझ्याकडे नाही. माझ्याकडचे चमत्कार अमर्यादित आहे. आणि देव सेम चमत्कार करत, त्याला नाही आवडत बरं का सेम. आता 5 भाकरी 2 मासे याच्याद्वारे किती लोकांना जेव घातलं? 5,000. मग दुसरे परत आले. आता 7 भाकरी आणि थोडे मासे. 7 भाकरी का 4 भाकरी नाही, 5 ते आधी होते. 5 भाकरी 12 टोपल्या उरल्या. त्यानंतर 7 भाकरी आणि थोडे मासे. आणि त्याच्याकडनं तुम्ही बघितलं 4,000 लोकांना. मग आता 5 भाकरी आणि 2 मासेच्या द्वारे 5,000 लोकांना, आणि 7 भाकरीच्या द्वारे 4,000 लोकांना. का हो देवानं तसं केलं? सेम चमत्कार करायला आवडत नाही, सेम टू सेम. आता बरेच लोक म्हणले असतील की नाही आता तेवढंच घेऊन जायचं. किती? देव म्हणलं नाही, आता मागच्या वेळेस मी तुमच्याकडनं 5 घेतले, आता किती पाहिजे? नाही तर सगळीकडे 5च घेऊन फिरले असते ते. चला 5 भाकरी 5 भाकरी 5 भाकरी, मग आपल्याकडे पण 5 झाले असते तयार, नाही का? एक आकडाच फिक्स झाला असता 5. हा देवाचा आकडा. देवानं तसं आकड्याला महत्व दिलंय. दुसऱ्यांदा 7 भाकरी घेऊन या. लक्षात ठेवा, सेम चमत्कार तुमच्या जीवनात घडत नाही. म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा एखादा चमत्कार तुमच्या जीवनात घडायचा, दुसऱ्याच्या जीवनात घडला तसा चमत्कार नाही, एक्स्ट्राऑर्डिनरी चमत्कार तुमच्या जीवनामध्ये देव घडवणार आहे. याविषयी तुम्ही जागरूक असलं पाहिजे. 2026 मध्ये, वर्षाच्याच पहिल्या महिन्यामध्ये. आता तुमचे विचार आज सकाळी काय बनले पाहिजे माहिती का? 2026 मध्ये देव काय सनसनीखेच चमत्कार माझ्या जीवनामध्ये करणार आहे, ते माझं थिंकिंग बनलं पाहिजे. माझं थिंकिंग, विचार बदलले पाहिजे. अरे प्रभू काय करणार आहेस? काय 2026 मध्ये करणार आहे? मी तर एक्साइटेड आहे. 2026 मध्ये आता ते चर्च तर बांधून पूर्ण, याच्या पलीकडे तू काय करणार आहेस? काय देवाला नुसतं चर्च बांधायचं, चर्च बांधलं मनोज आता मरायची वाट बघत. छी, असलं घाण जीवन. एक जगायचं ते बांधलं आणि मग मरे. नाही, मला त्याच्यापेक्षा मोठं प्रभू काहीतरी करून घेणार आहे, आणि ते माझ्याकडे सर्वोत्तम असणार आहे, बेस्ट. प्रतिवर्षी तुमच्याकडे नवीन देवाकडे देण्यासाठी पुष्कळ आहे. तेवढं करू नये. काना गावात गेला, पाण्याचा द्राक्षरस. मग परत दुसऱ्या लग्नात लगेच निमंत्रण असले, येशूला बोलून घ्यावर का लग्नाला? द्राक्षरस संपलेलं तर स्पेअरमध्ये असावा का? तर ते उद्या द्राक्षरस संपल्यावर कुठं पळापळी करायची हो? तो काय भटारी आहे? तुमचा द्राक्षरस संपला आता तुम्हाला द्या नाही, कुठं तरी वेगळं करणार आहे. दुसरीकडे गेल्यावर दुसरं काहीतरी चमत्कार. मग काय बाकीच्या येशूला आणखीनला दिलं निमंत्रण, पण त्या लग्नात नाही त्यानं केला. दुसरा शोधला, दुसरा चमत्कार केला. इकडं या लोकांसाठी प्रभूनं मोठे चमत्कार केले. जुने चमत्कार आठवून त्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी देव तुमच्या जीवनामध्ये करणार आहे, याविषयी तुम्ही जागरूक असलं पाहिजे. म्हणून तिथं त्यांनी काय म्हटलं? देवाच्या निवडीला भिकार म्हणू नका. कधीच देवाच्या निवडीला भिकार म्हणू नका. तुम्हाला देवानं नवीन वर्षामध्ये जे अभिवचन दिलं ते अभिवचन देव पूर्ण करणार. सुरात आमेन म्हणा. मला देवानं अभिवचन दिलंय, जसा मी मोशे बरोबर होतो तसा मी तुझ्या बरोबर राहणार. संपलं. मी कन्फर्म आहे. आणि जेव्हा ते वचन माझ्याकडे आलं त्यास मला कळलं, अरे खडकातनं पाणी मोशेनं काढलं, माझ्यासमोर पण खडकाची समस्या येईल, तेव्हा खडकातनं पाणी काढण्यासाठी देव माझ्या बरोबर असणार आहे. तांबडा समुद्र येईल, त्यास जसा मोशे समोर तांबडा समुद्र असताना प्रभूनं या मोशेला वापरलं आणि तांबडा समुद्र दुभांगला, तसा प्रभू माझ्यासाठी तांबडा समुद्र दुभांगणार आहे. देव तुमच्या बरोबर आहे. देव तुमच्यासाठी मत कृत्य करतो. म्हणून देवाचं आणि तुमचं नातं, फक्त देवाचं तुमचं नातं. आता बघा, मोशे
इकडं देव त्याला इतक्या मोठ्या मोठ्या, आता मिरियम काय म्हणते, मिरियम आणि आरोन, आता त्यांना कुठं माहिती मोशेच्या बाबतीमध्ये काय देवाची योजना, काय देवाचं प्लॅनिंग आहे. मिरियम आणि आरोन मोशेकडे कॅज्युअल बघत आहेत, एकमेकाकडे कॅज्युअल बघू नका. जेव्हा तुम्ही एकमेकाकडे कॅज्युअल बघता तेव्हा देवाला त्याच्या निवडी संबंधानं, देवाला त्याच्या निवडी संबंध, त्यानं निवडलं पात्र, त्यानं पाचारण केलं, देवानं ती गोष्ट त्याच्यासाठी, आणि देव त्याच्या गौरवासाठी करत असतो प्रत्येक गोष्ट, माझ्या गौरवासाठी, त्याच्या गौरवासाठी. आता बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादी चांगली वस्तू, बरं का, तुमच्या घरामध्ये कुठं सुद्धा खापराची वस्तू दिसणार नाही, तुमच्या घरात नाही दिसणार. सगळ्या भारी भारी शोच्या वस्तू, चिनी मातीचं शोचं ते फ्लॉवर पॉट, त्यानंतर अजून बघितलं तर तांब्याचं, पितळेचं. पण खूप श्रीमंत लोक आहेत, ते सगळं वेगळंच त्यांचं. बैलगाडी, आता पूर्वी आम्ही बसत नव्हतो, आता श्रीमंत लोक बैलगाडी, अहो ते श्रीमंत आहे, त्यांची हौस आहे, तसं देव आहे. तुम्हाला वाटतं तसं नाही, तो एखाद्या पात्राला तो मातीचं पात्र पण देव वापरतो. ही देवाची निवड आहे, देवाची योजना आहे, आणि देव त्याच्या योजनेप्रमाणे करत असतो. या लोकांचं काय, ते भिकार बोलले. कधीच या चुका करू नका. नवीन वर्षामध्ये देवाची योजना तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. आता गणनाचं पुस्तक, तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत, आपल्याकडे वेळ कमी आहे. गणना 20 अध्याय 6 ते 8 वचन. तेव्हा मोशे व अहरोन हे मंडळी पुढून निघून दर्शन मंडपाच्या दारापाशी पालथे पडले आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या दृष्टीस पडले. आता मी तुम्हाला टायटलच दिलं होतं की प्रत्येक समस्या तुम्हाला देवाचं तेज दाखवत असते. आता मोशे आणि अहरोन या लोकांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं, यांनी इतकं नेतृत्व केलं, एवढं नेतृत्व केलं, पण लोक आता बंड करायला लागले. आणि लक्षात ठेवा, त्यावेळेचं बंड साधं सुद्धा बंड नव्हतं. एवढा मोठा जमाव ज्यावेळेस बंड करतो ना, त्या बंडामध्ये त्यांना जीव जाण्याची भीती, बरं का, जीव जाणार आहेत. ते लोक जर चिडले, पिसळले, तर हे लोक मोशेला आणि अहरोनाला मारणार आहेत. कारण तिथं तुम्ही पाहिलं, त्यांच्या बोलण्यात जर तुम्ही ते शब्द पाहिले, तर आम्हाला, आमच्या जनावरांना, आमच्या आणि बायका लेकरांना रानामध्ये मारण्यासाठी आणलं का? म्हणजे त्यांना मरणाची भीती आहे. आता त्यांना मरणाची भीती आहे, म्हणजे ते मोशेला आणि अहरोनाला 100% मारणार आहेत. किती मोठी समस्या आहे, किती मोठा प्रॉब्लेम आहे. कधी कधी काही प्रॉब्लेम हे तुम्हाला इतके भया वाटतात, इतके कठीण वाटतात, की तुम्हाला वाटतं मरण अटळ आहे. पण लक्षात घ्या, तेव्हा इकडं तिकडं कुठं जायचं नाही. ते दर्शन मंडपाच्या दाराजवळ गेले. दावीद काय म्हणतो माहिती का? तुझ्या मंदिराचा द्वारपाल होणं मला बरं वाटतं. दर्शन मंडपाचं दार परमेश्वराचं भवन आहे. जेव्हा कठीणातले कठीण प्रश्न येतात, अगदी मरणाचा प्रश्न असेल, आणि तुम्हाला वाटेल या समस्येमध्ये माझा अंत पक्का आहे, परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, तिथं असं लिहिलं, जेव्हा हे दर्शन मंडपाच्या दाराजवळ गेले आणि पालथे पडले, तेव्हाच परमेश्वराचं तेज त्यांनी पाहिलं. समस्येमध्ये लोक तुमच्या जवळ नसतील, पण परमेश्वराचं तेज तुम्हाला मार्ग दाखवेल, यातनं कसं बाहेर पडायचं. आणि परमेश्वराच्या तेजाने त्यांना मार्ग दाखवला. काय मार्ग दाखवला माहिती का? परमेश्वर त्याला, आता याच्या अगोदर बघा, परमेश्वर किती अद्भुत आहे, किती महान आहे बरं का. या मोशेला देवानं काठी दिली आणि त्याला सांगितलं होतं की तुला काय प्रॉब्लेम आला ना, ती काठी वापरायची, तुझा खडकावरती काठी आपट. मी तुम्हाला म्हणलं सेम चमत्कार देव करत नाही. मग इथं काय केलं, तो गेला, पहिल्यांदा पाणी पाहिजे होतं, पाणी नव्हतं, त्यानं खडकावरती काठी मारली, खडकातनं पाणी निघालं. आता देव तिथं मोशेला सांगत आहे, तेज आलं, आणि तेज आल्यानंतर नीट ऐका, तेज आल्यावर देव काय बोलतो हे तुमचे कान उघडे ठेवून ऐकणं फार गरजेचं आहे. तेज आलं आणि या तेजानं मोशेला काय बोलला, तू खडकाशी बोल.
पण या तेजानं जे मोशेशी बोललं, मोशे त्याचं बोलणं, देवाचं बोलणं ऐकण्याच्या ऐवजी त्याला जे वाटतं त्यानं ते केलं. ही गोष्ट चुकली. कधी कधी परमेश्वर बोलतो तेजाच्या द्वारे, परमेश्वराचं तेज. आता देवाचं वचन हे तेज आहे बरं का. परमेश्वराचं तुझं वचन माझ्या पावला करता दिवा माझ्या मार्गावरती, प्रकाश म्हणजे ते तेज आहे. प्रकाश तेज म्हणजे प्रकाश. आता तो प्रकाश आला, तुमच्याकडून वचनाचं रिव्हिलेशन आलं, वचनाचं प्रगटीकरण तुमच्याकडे आलं, वचन तुमच्याशी बोलत आहे. पण जेव्हा वचन बोलतं तेव्हा तुम्ही तुमच्या मनानं कोणत्या गोष्टी करू नका. मोशेला देवानं सांगितलं खडकाशी बोल. आता जाता जाता अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. रानामध्ये सगळीकडे खडक आहे. खडक ही त्यांची समस्या आहे. त्यांना पाहिजे काय होतं? खड्डे, पाणी निघाल असं कुठं तर जागा पाहिजे. रानामध्ये सगळीकडे खडक आहेत, त्यांना पाणी कुठं दिसत नाही, सगळीकडे डोंगरच आहेत. आणि त्यांची समस्या डोंगर आहे. तुमच्याकडे पण काहीतरी समस्या आहे. आता त्या समस्येकडे जाऊन आपटत बसायचं नाही डोकं, समस्येशी बोलायचं. म्हणजे काय करायचं? आता समजा 2025 मध्ये तुमच्याकडे आजारपण आलं, आजारपणाशी बोलायचं. कसं काय बोलायचं माहिती का? आजारपणाशी आजारपणाशी बोलायचं म्हणजे तसं नाही बोलत बसायचं. फार दुखतं हो, फार त्रास होतो. त्या आजारपणाशी काय बोलताना म्हणायचं? गपचूप निघून जायचं बरं का, या वर्षात थांबायचं नाही. फार नाटक झालं 2025 मध्ये, फार त्रास दिला तू आणि तुझं लय ऐकून घेतलं. आता 26 मध्ये गाशा गुंडायचा, गपचूप निघायचं. तुम्ही जसं त्याच्याशी बोलायला लागाल ना, ते आजार पण विचार करतं, अरे हा मला किंमतच देत नाही. तुम्ही किंमत जर द्यायला कोणी विचारलं ना, कसं काय? नाही हो, मी सहन करतो, मी सहन करते. माझ्या जागी दुसरं कोणतं मरून गेलं असतं आजारपण, म्हणतं मी तुला बरोबर घेऊन जातो. पण तुम्ही कालेबासारखं म्हणता. कालेब म्हणतो मोशे बरोबर निघालो त्यास मी 40 वर्षाचा होतो, आता मी 85 वर्षाचा आहे. 85 वर्षामध्ये पण माझ्यामध्ये लढण्याची ताकद आहे. तुम्ही आजारपणाशी तसं बोला, समस्येशी बोला. देव तिथं म्हणत आहे तू समस्येशी बोल, खडकाशी बोल. आणि विश्वासणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का? ते समस्येशी बोलत असतात. कोणाशी बोलायचं नाही, तेव्हा प्रॉब्लेमशी बोलायचं. प्रॉब्लेम विषय नाही, प्रॉब्लेम विषय नाही बोलायचं. आम्ही प्रॉब्लेम विषयी खूप बोलतो. विचारलं कसं काय? नाही हो, पगार पुरत नाही, अमकं होत नाही, डॉक्टर चांगला भेटना, शेजारी चांगले नाहीत, हे चांगलं नाही. मला एक आंटी, मला या वर्षामध्ये मी स्वतः एक्साइटेड झालो. मी स्वतः त्या ऐकल्यावर इतकं मला भारी वाटलं. एक आंटी मला नेहमी फोन करायच्या की त्यांचा मुलगा खूप पैसा पाणी त्याच्याकडे भरपूर आहे आणि एके काळी तो फार चांगला प्रीचर होता. मग त्याची प्रॉब्लेम झाली आणि मग तो मूर्तीपूजा पण करायला लागला, सगळ्या गोष्टी करायला लागला आणि परिवाराशी त्याचे संबंध नीट नाही, आपली पत्नी, लेकरं, कुटुंब याच्यामध्ये तो राहिला. मग आपल्या चर्चला ते इकडे येऊन गेले होते. ते सगळं वातावरण बघितल्यावर ते म्हटले की माझा इतका विश्वास आहे, माझा बदललेला मुलगा मी एक दिवशी शिलो चर्चला घेऊन येणार आणि तुमच्या चर्चला मी 1 लाखाचं डोनेशन देणार. आता तो मुलगा असला होता, ते मला नेहमी फोन करायचे, सांगायचे मी अंगीकार करते, मी कबूल करते की माझा मुलगा बदललेला मी पाहते आणि त्याला माझ्या शहरामध्ये येऊन तो माझ्याबरोबर राहणार, देवाचं वचन शिकणार. आता त्या मुलाचं सगळं ऐकल्यावर मला मोठा प्रश्न पडतो, कसं शक्य आहे? हे घडू शकतं का? हे पॉसिबल नाहीये. मी आता एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी मी सगळं करतो, पण ती गोष्ट मला पटत नव्हती, रुचत नव्हती. परंतु परवा त्यांनी ती मला ती साक्ष पाठवली आणि त्यांनी सांगितलं, एवढे वर्ष माझ्या मुलाला जे बदलत नव्हतं माझा मुलगा, त्याने मला आता कॉल करून सांगितलं की आई मी तुझ्याकडे 1 वर्ष राहून सगळा बायबलचा अभ्यास 12-12 तास करणार आहे. तेव्हा मला कळलं हे समस्येशी बोलणं किती महत्वाचं असतं. इकडं तुम्हाला त्या खडकाशी बोलावं लागणार आहे. बोला तर एकदा बोलून बघा. काय तुमच्या जीवनासंबंधानं तुम्हाला बोलायचंय, बोलून बघा. बोला आपल्या जीवनासंबंधानं, मी प्रभूची सेवा करणार, मी पुढे जाणार, मी देवाचं राज्य वाढवणार, मी निरोगी होणार, मला नोकरी लागणार आहे, माझ्या कुटुंबाचं चांगलं. अहो बोलायला सुरुवात करा हो. देवाला बोलणारे लोक आवडतात.
मुके नाही आवडत बरं का. म्हणून येशूच्या वचनामध्ये असलेलं त्यानं मुका त्याला बोलायला लावलं. मोशे म्हणतो मी जड ओटाचा आहे. देव म्हटलं काळजी करू नको, मी अरोनाला तुझ्या बरोबर देईल, म्हणजे तुला वाचा देईल. देव वाचा देतो. आणि 2026 मध्ये प्रभूने तुम्हाला वाचा दिली. वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला वाचा दिली. आता आपल्या जीवनासंबंधाने बोला, समस्येशी बोला. समस्या तुमच्या ती तुम्हाला सांगणार आहे. मी नाही 2025 मध्ये पण तुला रडवलं, 26 मध्ये नाही हो. त्या समस्येला सांगायचं या वर्षी तू रडणार आहेस, तुला रडावंच लागेल. तुला माझ्या परिवारामध्ये, माझ्या जीवनामध्ये, माझ्या घरामध्ये कुठलंच स्थान नसणार आहे. विश्वास ठेवा, प्रभू तुमच्या जीवनात तसंच घडवणार. वर्षाच्या सुरुवातीलाच काही बोलायचं नाही. तुम्ही बाहेर जाता जाता समस्येशी बोलत बोलत जायचं. ती कुठं तुम्हाला सोडते हो. आणि लक्षात ठेवा, सगळे विश्वासघात करतील, समस्या नाही करत. सगळे सोडून जातील तुम्हाला, समस्या नाही. समस्या बरोबर तुमच्या सोबतच चालते. आणि ती विचारती पण बरं आहे का, मग तुम्ही ते नाही ना, कालपेक्षा आज जरा जास्तच आहे. पण विश्वासणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत तसं नाही आहे. तो व्यक्ती बोलतानाच असा बोलतो ना, तुमचं उत्पन्न किती कमी ते पण बघू नका. तुमचा पुरवठा देव कसा वाढवणार आहे तसं बोला, तसं बोला, तसं बोला. काय तुमच्याकडे नाही, ज्या गोष्टी नाही ते प्रभू पुरवणारा देव आहे. आणि म्हणून त्याने काय केलं वर्षाच्या सुरुवातीला, वाचा बरं. परमेश्वर मोशेला म्हणाला, आपली काठी घे आणि तू व तुझा भाऊ अरोन मिळून मंडळी जमा करा व त्यांच्या देखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा. अजून एक मुद्दा मी त्याला तुम्हाला सांग. जे लोक बंड करत होते, जे लोक मोशेला मारणार होते, ज्या लोकांच्या जीवनात मिरॅकल पाहायला नव्हता, प्रभू त्यांच्या समोरच तुमच्याकडनं मिरॅकल घडवणार. आता हे घाबरून कुणाला आले, मंडळीला नाही का. मंडळी रानामधली जी मंडळी, ती मंडळी अक्षरशः आता ते मारणार त्याला. परमेश्वर तुला मी मरू देणार नाही. आता तू काय कर, काठी घे, काठी सोडू नकोस, काठी, पण काठी आपटू नकोस. का तर तू, आता मला प्रश्न पडतो, काठी बोलायचं तर काठी कशाला. त्या लोकांना देवाला दाखवायचं होतं. काठीने पण चमत्कार करतो आणि शब्दाने पण देव चमत्कार करतो. मग मोशेने काय केलं, लोकांना चुकीचं दाखवलं, बसला काठ्या आपटत. प्रॉब्लेम तो काठ्या आपटत बसला. देव म्हणतो काठ्या आपटायला शिकू नको रे, बोलायला शिकव. आता डोके आपटू नका, आता बोला, बोला, फक्त बोलत राहा. काय बोला, आपल्या जीवना संबंधानं, परिवारा संबंधानं, करिअर संबंधानं, आरोग्या संबंधानं, आर्थिक भावी संबंधानं बोला. तुम्ही तुमच्याकडं काही नाही, तुमच्याकडं कर्ज आहे, कर्जाविषयी बोलू नका. असं म्हणा, या वर्षात सगळं कर्ज नेईल, मी घेणार नाही, मी देणारा बनेल. म्हणा की हो, मी घेणारा नाही, हा, आणि द्यायला सुरुवात करा. हा, आता पुढच्या वेळेस येताना ना काहीतरी घेऊन या, प्रॅक्टिकल करा, टाकून बघा. पाहिजे असेल तर, ते काय मला नाही घेणार मी. आता 5 भाकरी 2 मासे घेऊन ये. मी डबाच लपवला तर 12 टोपले कुठून येणार आहेत. पण मी घेऊन आलो, डबा दिला. तो माणूस म्हणतो अरे ही गोष्ट लक्षात ठेव बरं का. आता हा माझा मुद्दा नव्हता, पण का माहित नाही प्रभूनं मला ते असंच बोलायला सांगितलं. का बोलायला सांगितलं मला माहित नाही. ह्याच्यात माझ्या माहित तसं कुठं नोंद पण नाही त्याच्या संबंधानं. पण मला असं वाटतं 2026 मध्ये देवाला तुमच्यासाठी आर्थिक आशीर्वाद मोकळे करायचे. एक स्पेशल काहीतरी घेऊन प्रभूसाठी या, काहीतरी स्पेशल. आणि ते आणून तुम्ही देवाच्या हातामध्ये सोपवा. कशासाठी, की प्रभू तो खडकाशी बोल, काठी आपटू नको, काठी घेऊन जा पण खडकाशी बोल. आता तुम्ही ते देताना प्रभूशी बोला आणि त्या आर्थिक प्रश्नाशी बोला. हे बघ, विधवा म्हणते शेवटची भाकर आहे, तिचं प्रॉब्लेम शेवटची भाकर आहे, एलियाला देते हे भाकरी, इथून पुढे तू संपायचं नाही तर माझा देव तिला वाढवणार आहे, हे तिचं शेवटची भाकर देताना ती बोलली गेली. तसंच तुम्ही बोला. शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन तुम्हाला सांगतो, जेव्हा प्रभू बोलतो, प्रभूच्या वचनाप्रमाणे तुम्ही करता,
तेव्हा देव तुमच्यासाठी महत्कृत्य केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून प्रभूला धन्यवाद देतो. वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये जी गोष्ट केली, 2 मुद्दे राहिलेत. परत कधीतरी पुढच्या वर्षी आला चान्स तर मी तुम्हाला सांगेल प्रभूने आपल्याला कृपा पुरवली किंवा याच्यापेक्षा सिक्रेट काय मिळालं तर ते मी तुम्हाला सांगेल. पण एक गोष्ट मी सांगतो, शास्त्रासारखं सुंदर पुस्तक जगात दुसरं कोणतंच नाही. प्रार्थना करू आपण. सर्वशक्तिमान देवा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या पवित्र नामाला धन्यवाद देतो यासाठी की तू चांगला देव आहे. तुझ्या महानतेनं, तुझ्या कृपेनं तुझ्या लोकांना तू भरलंस. वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये आम्ही काय करावं याच्या संबंधानं तू बोलला. समस्या आम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाते. प्रभूचं गौरव आम्हाला ते पाहायला. या क्षणाला मंडळीला मी तुझ्यासमोर आणत आहे. त्यांच्यावरती तुझ्या दयेचा हात असू दे. त्यांच्याबरोबर तू चाल. ज्या चुका या प्रिय लोकांनी केल्या त्या आम्ही करू नये यासाठी आमचं सहाय्य कर. रविवारचा प्रबोधनाचा विधी तू आशीर्वादित कर. अनेक लोकांना घेण्यासाठी कृपापूर्वक तयारीच्या अंतकडाने येण्यासाठी सहाय्य कर. आणि चर्चचं बांधकाम लवकरात लवकर पूर्ण व्हावं. पुढच्या रविवारी जेव्हा लोक एक स्पेशल ऑफरिंग घेऊन येतील, माझं प्रभू ते 100 असतील, कदाचित ते 50 असतील, किती असेल मला माहीत नाही. पण एक गोष्ट, जे तू वचन बोलला त्याच्याप्रमाणे बोललेल्या गोष्टी त्यांच्या जीवनात घडू दे. यासाठी की प्रभूजी याच्याद्वारे तुझं राज्य वाढलंच होते, तुझ्या राज्याची महिमा होते. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडत आहोत प्रभू. तुला गौरव, तुला स्तुती देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्याबरोबर आता आणि सर्व काळ राहो. आमेन. 1-2 मिनिटं आपल्या जागी